राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक आज दिनांक 27 जुलै रोजी महाड येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली। संबंधित आढावा बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या, तसेच अनेक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घेण्यात आले। रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आढावा बैठक घेण्यात आली। पक्षाने आमच्यावर मोठी जबाबदारी दिली असल्यामुळे जनतेचे आणि पक्षाचे एक निष्ठेने काम करू, असे नवीन पदाधिकारी यांनी यापुढे बोलताना सांगितले। यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष सुहास पाटे, विधानसभा अध्यक्ष मुदसीरभाई पटेल, तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिरवरे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष अक्षय बोराडे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनशे, जिल्हा सरचिटणीस श्री हर्ष कांबळे, महाड शहर अध्यक्ष पराग वडके, लक्ष्मण पार्टे, अनायत खान, राजू खेडेकर यांच्यासह अनेक महिला व इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रायगड जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाड येथे रेस्ट हाऊसला घेण्यात आली। आज चांगला प्रतिसाद होता। प्रत्येक तालुक्यातून आज विद्यार्थी आलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष बेसिकचे आज सगळे उपस्थित आहेत। चांगल्या वातावरणामध्ये आज बैठक झाली। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात करायचं आज आम्ही ठरवलेलं आहे, कारण विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न तिथे प्रलंबित आहेत। आज शिक्षणाचं सगळा बोगस कारभार चाललेला आहे, त्यामुळे आज त्याच निमित्ताने चर्चा झाली। विद्यार्थी संघटनेची पुढची दिशा, पुढचं रूपरेषा काम करायची ते सगळं ठरवण्यात आलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका ह्या ठिकाणी आलेल्या आहेत। आमच्या आघाडीत असणाऱ्या पक्षांची चर्चा आम्ही करतो आहोत, पण आघाडी जर झाली नाही तर स्वबळावर देखील ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम हे राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येईल।